थर्सडे कोणता वार आहे आज? थर्सडे म्हणजे काय? थर्सडे म्हणजे काय? गुरुवार. गुरुवार म्हणजे बाप्पाचा दिवस. विरांशकडनं आता मी माझ्या घरी आले. आता माझ्या घरी आले की आमच्याकडे नाश्त्याची तयारी चालू झाली माझी. नाश्ता काय बनवावा, पोहे तर झालेले होते. म्हटलं आज काय उपमा बनवावा म्हणून उपीट बनवते. रोज रोज नाश्ता काय बनवा हा प्रश्न फार पडतो बाबा मला, कारण का वेगवेगळं करावं लागतं. काल पोहे केले की लगे आज पोहे केले तर ते आपल्या मनाला पण हे होत नाही आणि पण म्हणतात मग कालही पोहे मग आज पोहे. हे पहा इकडे मी बनवते उपीट. कालच पोहे बनवलेत. चला इकडे बनवली उपमा उपीट. आज ह्यांची तब्येत बरी नाही, सतत पाऊस आहे त्याच्यामुळे काय होतं ह्यांना तर काय कामावर जावंच लागतं आणि पावसात कामं करावंच लागतं. त्याच्यामुळे हे पण पडले आजारी. आता तरीही कामाला जातात, ते काही घरी बसून नाही आहेत. अशा प्रकारे सकाळी बघा एक झाली की माझं चालूच असतं. नाश्ता बनवले की इकडे टिफिन भरायची गडबड असते. आणि ह्यांचं कसं असतं, आंघोळ केली की रील बनवतात. मग रील झाल्यानंतर मग त्यांना द्यावा लागतो नाश्ता. मग तो नाश्ता गरम गरम पाहिजे असतो, गार झालेला नको असतो. पोहे असो, उपमा असो, नाहीतर कुठलं पराठा असो, तर ते गरम गरमच ह्यांना द्यावं लागतो. यांना गार आवडत नाही. तर चला असो, प्रत्येकाच्या घरातलं काही ना काही असतंच आहे. चला इकडे चला निघाले मी आता भाजी आणि दूध काही सामान घरचं किरकोळ आणायला. विरांशकडनं घरी आली आहे. घरनं येऊन मग देवापुढे दिवा लावला आणि निघाले आता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बघा शुक्रवार. कालचा व्हिडिओ मी आज पूर्ण करत आहे. काल व्हिडिओ अर्धवटच राहिलेला आहे. तर इकडे बघा सकाळी काय होतं, शक्यतो आता गॅसवरच पाणी तापवायला लागली. गिझरचं बिल खूप येतं गिझर लावले की, लाईट बिल. त्याच्यामुळे शक्यतो गॅसवर पाणी तापवते. स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे. इकडे कोबीची भाजी बनवली आहे. हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. आता मी ना कढईमध्ये तेल टाकून चिवडा बनवायचं म्हटलं, चुरमुऱ्याचा चिवडा बनवून देऊ. हे ना कसं असतं, टिफिनमध्ये एका डब्यामध्ये मी त्यांना चिवडा, पोह्याचा चिवडा, चुरमुऱ्याचा चिवडा किंवा फरसाण काही असं देत असते. हे पहा अशा प्रकारे मी सगळं फोडणीमध्ये टाकलेलं आहे. आणि बघा काय झालं, लसूण सोलायचं राहिलं आहे. लसूण सोलते आणि याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकते. लसणाने कसं छान चव येते, जरा तोंडाला चव येते. आणि त्यातनं काय झालं आहे, हे मिष्टानं झालेली सर्दी. आणि आमची ना सकाळपासून लाईट गेलेली आहे. 6:15 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे. अजून लाईटचा पत्ता नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला की कधी पाण्याचा प्रॉब्लेम असतो, तर कधी लाईटचा प्रॉब्लेम. सारखं चालूच आहे काही ना काही. चला इकडे अशा प्रकारे हा चिवडा बनवला आहे मी सकाळ सकाळ. तसं पोळी भाजीसोबत जरा काही असं चावमेव असतं म्हणजे ना बरं असतं, म्हणून मी बनवलं आहे. आणि कालच मी थोडं सामान आणलेलं, त्याच्यात म्हटलं चुरमुरे विसरले होते. खूप दिवस झाले चुरमुरे आणले नव्हते, काल आणले. आणि म्हटलं चिवडा बनवावा. आणि आता नाश्त्याला बनवायचं सुसला चुरमुऱ्यांचा. चला आता टिफिन भरते. आज काही रसिकाकडे गेले नाही. विराजला आज रसिका वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ना म्हटलं आज काही सकाळी नाही जाऊ, रसिका करायला ॲडजस्ट, म्हणून मी गेलेलं नाही आहे. तर आता ह्यांचं सगळं आवरलं की मी रसिकाकडे जाईल. मिस्टरांचं सगळं आवरलं. आता ही चालली आहे नाश्त्याची तयारी. मी नाश्ता बनवते. इकडे चुरमुरे भिजत टाकलेले आहेत.
इकडे चुरमुऱ्यांचा सुसला तयार झालेला आहे. तुम्ही काय म्हणता? सुशीला काही काही जण सुशीला म्हणतात, सुसला म्हणतात, कोण चुरमुऱ्यांचे पोहे म्हणतात, कोण कोण म्हणजे प्रत्येकाचं बोलण्याची म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. चला इकडं नाश्ता बनवला आहे तर हे ना मिष्टांना देते, मी घेते, या सगळेजण नाश्ता करायला. चला या नाश्ता करायला. आवडलं का तुमचं? जरा घेते. मी रसिकाकडे गेली होती, रसिकाकडनं आता घरी चालली आहे. घरी का चालली आहे तर तुम्ही बघा का चालली आहे, तुम्हाला दाखवतेस मी घरी का जाणार. हे बघा हा ठेचा, काल हिरव्या मेथीचा ठेचा केला तर रात्री, तर तो वाया जाईल म्हणून मी आले घेऊन जायला. चला आता पुन्हा मला स्कार्फ पण घेऊन जायचं आहे, जेणेकरून आता विराजला आणावं लागेल स्कूलमधनं, तर मला स्कार्फ लागेल. स्कार्फ पण माझा इथंच आहे. स्कार्फशिवाय काय होतं, गार वारं सुटलं आहे बाहेर, खूप गार वारं सुटलं आहे, त्याच्यामुळे स्कार्फ पाहिजेच. पडते काय हे बघा, पाऊस चालूच आहे मधनं आधनं. आणि विरासला आणायला निघालोत आम्ही आता. रसिका आणती गाडी तिकडून, तरी पण घेतलेली आहे. स्कार्फ बांधला आहे, गेला तर रसिकावर. तिला म्हणलं 4 व्हीलरची चावी घेऊन 2 व्हीलरची पण चावी घेऊन खाली आहे. वातावरण कसं आहे बघून आपण जाऊया आणायला. हां जाऊ दे, बरं घेऊन जाऊ चला. आमच्या इथं लावा आता. 4 व्हीलर घेऊन जाऊ म्हणता म्हणता आम्ही 2 व्हीलर चाललो. काय म्हटलं बारीक बारीक तर पाऊस आहे, चल जाऊ दे म्हटलं. शाळा सुटायच्या वेळेसच नेमकं बघा पाऊस येत असतो, नेहमीचंच आहे. विरांशला बघा दुपारी शाळेतनं आल्यानंतर झोपी घालते, तर आज उठायलाच तयार नाही आहे बाहेर थंड वातावरण असल्यामुळे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.